नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील कर्मयोग याच्यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे नैवेद्यं समर्पयामि. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण. कर्मयोग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. सक्ताः कर्मण्यविदांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यद्विन्दास्तथा सक्त श्विकी श्लोक संगक्रम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तात्पर्य: कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणे कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो. तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. न बुद्धी भेदम जनयेद्ज्ञानां कर्मसंगीनां जोषै सत्वर कर्माणि विद्वान युक्तः समाचरण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्यांनी त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. तात्पर्य: वेदश्व सर्वेहमेव वेदेहम्. हा सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्यविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात, परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित
इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनाप्रत उन्नत होतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण भावनामध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनाद्वारे होऊ शकते. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वेशः अधादिवि मूढात्मा कर्ताहमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तात्पर्य: एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करणारे सारे श्रेय स्वतःकडेच घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीमध्ये निर्मित आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते. तत्त्ववितु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे महाबाहो अर्जुन, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. तात्पर्य: परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंतांचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. तो जाणतो की
आपले भौतिकबद्ध जीवन हे भगवंतांच्या परमनियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियेमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्या भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भागवतामध्ये प्रमाणे जो परमसत्य ब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम आणि श्री भगवान या तीन विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्वविद म्हटले जाते, कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. प्रकृतिर्गुण समुढः संजते गुणकर्मसु तान कृत्स्यविदो मंदात्कृत सविनं विचालयते. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. तात्पर्य: अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्य तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीचे एक देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींना सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक, राष्ट्रीयता व परोपकारवाद इत्यादी कार्य असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेला व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेला असतो, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसतं. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. अशी मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्त्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दौडू नये. पण भगवंत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा सा निराशी निर्ममो भूत्वा युधस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्म समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. तात्पर्य: भगवद्गीतेत प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच सत्कार्याचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूपस्थिती आहे. भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाला सेनापती असल्याचे प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला.
भगवंतांच्या सदिच्छेप्रित्यर्थे मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करायचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतः विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते. निराशी म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनामध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांना विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास कोणी नाखुश असेल, तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगतज्वर अर्थात ज्वरहित किंवा आलस्यरहित बनतो. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे, त्याच्या स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्षमार्गावर अग्रसर होऊ शकतो. ये मे मतमिदं नित्यं नुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावंतो न सुयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. तात्पर्य: पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहे, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला, तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापर्यंत उन्नती करतो. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण.